जुना घरकुल येथील श्रीकृष्ण देवस्थान येथे मूर्ती पुनः प्राणप्रतिष्ठापना व सुवर्ण कळसारोहण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे। जुना बीडी घरकुल सागर चौक येथील श्रीकृष्ण देवस्थान तर्फे पुनः प्राण प्रतिष्ठापना निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे। रविवार दिनांक 22 फेब्रुवारी 2026 पासून 27 फेब्रुवारी 2026 पर्यंत रोज सायंकाळी 6:30 ते रात्री 8:30 पर्यंत परमपूज्य श्री 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 पराविद्या नंदगिरी माताजी व श्री गोपाल कृष्णगारू ब्रह्मचारी यांचे श्रीमद भागवतम या विषयावर तेलुगू प्रवचन होणार आहे। गुरुवार 26 फेब्रुवारी रोजी मूर्ती पुनः प्राण प्रतिष्ठापना व सुवर्ण कळसारोहण कार्यक्रम होईल। शनिवार 28 फेब्रुवारी रोजी श्रीकृष्ण रुक्मिणी देवी कल्याणोत्सव होईल। तसेच देवस्थान येथे नूतन श्रीकृष्ण मूर्ती, श्री गणेश, श्री शिवलिंग, श्री हनुमान, श्री नवग्रह, श्री संतान नागलू, श्री कुर्म व श्री गरुड या सर्व विग्रहांचे पुनः प्राण प्रतिष्ठापना, सुवर्ण कळसारोहण आणि श्रीकृष्ण रुक्मिणी कल्याणोत्सव कार्यक्रम रविवार दिनांक 22 फेब्रुवारी 2026 पासून ते शनिवार दिनांक 28 फेब्रुवारी पर्यंत विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याची माहिती देवस्थानच्या वतीने कळविण्यात आले। दिनांक 22 फेब्रुवारी ते 28 फेब्रुवारी पर्यंत दररोज पहाटे 4:30 ते 6:30 पर्यंत हरिभक्त पारायण राकेश अण्णा महाराज व मार्कंडी दिंडी संस्था यांच्या नेतृत्वाखाली काकडा आरती, सकाळी 6:30 ते 8 वाजेपर्यंत हरिभक्त पारायण श्रीनिवास द्यावनपल्ली महाराज यांच्या नेतृत्वाखाली श्रीमद भगवत गीता पारायण, सकाळी 8 ते 12 वाजेपर्यंत पंडित श्री विष्णू सुदर्शना जिल्हा गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली विविध कार्यक्रम होणार आहे। सायंकाळी 5 ते 6 ज्ञानेश्वरकृत हरिपाठ, सायंकाळी 6 ते 6:30 पर्यंत श्री कल्याण व्यंकटदास भजनी मंडळाचे भजन कार्यक्रम होणार आहे। तर रविवारी 22 फेब्रुवारी 2026 रोजी दुपारी 12 वाजता सर्व विग्रहांचे ग्राम प्रदक्षिणा निघणार आहे। तसेच सायंकाळी 6:30 ते 8:30 पर्यंत परमपूज्य श्री 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 पराविद्या नंदगिरी माताजी व श्री गोपाल कृष्णगारू यांचे श्रीमद भागवतम या विषयावर तेलुगू प्रवचन होणार आहे। गुरुवार दिनांक 26 फेब्रुवारी 2026 रोजी परमपूज्य श्री 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 संपूर्णानंदगिरी स्वामी यांच्या शुभ हस्ते मूर्ती पुनः प्राण प्रतिष्ठापना व सुवर्ण कळसारोहण कार्यक्रम दुपारी 11:58 होणार आहे। शुक्रवार दिनांक 27 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 7 वाजता सहस्राधिक 1008 जलकलश मिरवणूक आणि सहस्र कलशाभिषेक मिरवणूक निघणार आहे। शनिवार दिनांक 28 फेब्रुवारी 2026 रोजी श्रीकृष्ण रुक्मिणी देवी कल्याणोत्सव कार्यक्रम दुपारी 12 वाजता अक्षदा सोहळा, महाभोग व महाआरती होणार आहे। त्यानिमित्त पहाटे 6 वाजता सुप्रभातम सेवा, श्रीवारी महाअभिषेकम, अलंकार व श्रृंगार दर्शनम कार्यक्रम होणार आहे। सकाळी 9 वाजता प्रतानम होणार आहे। त्यानंतर दुपारी महाप्रसाद होणार आहे। या कार्यक्रमास भाविक भक्तांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन श्रीकृष्ण देवस्थानच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे। बीडी घरकुल येथे श्रीकृष्ण मंदिर तर्फे यावर्षी दिनांक 22/2/26 ते 28/2/26 पर्यंत मूर्ती प्राणप्रतिष्ठापना, सुवर्ण कळसारोहण आणि श्रीकृष्ण विवाह निमित्त विविध धार्मिक कार्यक्रम सुदर्शन जिल्हा पंतप्रधान यांच्या मार्गदर्शनाखाली विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित केलेले आहेत। 22 तारखेला 22 ते 28 पर्यंत पहिल्या सत्रामध्ये सकाळी 6:30 ते 8:30 पर्यंत काकड आरती, 7:30 ते 8:30 पर्यंत ज्ञानेश्वर पारायण, दुसऱ्या सत्रामध्ये दुपारी 6:30 ते 8:30 पर्यंत दररोज दुपारी 7:30 ते सायंकाळी 7:30 ते 8:30 पर्यंत श्री 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 पराविद्या नंदगिरी माताजी व गोपाल कृष्णगारू ब्रह्मचारी हे आंध्र प्रदेशचे भोमकपल्लीचे रहिवासी आहेत, तिथं आश्रम आहे त्यांना आम्ही पासवर्ड केलेला आहे आणि ते दररोज संध्याकाळी 6:30 ते 8:30 पर्यंत प्रवचन तेलुगूमध्ये प्रवचन करणार आहे। आणि विषय आहे श्रीमद भागवत स्वामी हैदराबाद ते काळहस्ती येथील शुद्धब्रह्माश्रमचे ते उत्तराधिकारी आहेत आणि त्यांच्या हस्ते दिनांक 26 रोजी दुपारी 11:58 श्रीकृष्ण पुनः प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे व त्यांच्याच हस्ते सुवर्ण कळसारोहण कार्यक्रमांनी आयोजित केलेला आहे। दुसऱ्या दिवशी दिनांक 27 रोजी या निमित्ताने आम्ही 1008 जलकुंभ मिरवणूक काढलेली आहे शुक्रवारी सकाळी।